सध्या मी उभा आहे मुरुड तालुक्यातील साळाव तळेखार या मार्गावरती। आपण पाहताय गेल्या 6 महिन्यापासून या मार्गाचं काम जे आहे ते चालू आहे, मात्र अद्यापपर्यंत या मार्गाचं काम जे ते पूर्ण झालेलं नाहीये। हा रस्ता पूर्णतः चिखलमय झालेला आहे, त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करत या रस्त्यावरून मार्गक्रमण करावं लागतंय आणि त्याची झळ जी आहे ते कुठेतरी स्थानिक नागरिकांना देखील बसताना दिसते। आपण दृश्यांमध्ये पाहताय हा मुरुड तालुक्यातील साळाव तळेखार हा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरून सध्या रायगड जिल्ह्याचं राजकारण देखील तापल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। आपण पाहतोय सध्या मुरुड तालुक्यातील साळाव तळेखार या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। गेल्या 6 महिन्यापासून या मार्गाचं काम चालू आहे, मात्र अद्यापपर्यंत हा मार्ग पूर्ण झाला नाहीये। पूर्णतः चिखलमय हा मार्ग झालेला आहे, त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करत इथून मार्गक्रमण करावं लागतंय। सध्याच आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याच पावसाचा परिणाम म्हणून या ठिकाणी हा रस्ता न झाल्या कारणास्तव इथला पूर्णपणे हा रस्ता जो आहे तो चिखलमय झालेला आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीत काय अवस्था आहे? साळाव तळेखार हा रस्ता साधारण 13 किलोमीटरचा रस्ता आहे आणि 6 महिन्यापासून हा रस्ता पूर्णपणे त्यांनी खोदून ठेवलेला आहे। तामिळनाडूचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला MSIDC कडून काम मिळालेलं आहे, पण त्या रस्त्यावर ना MSIDCचं लक्ष आहे ना कॉन्ट्रॅक्टरचं लक्ष आहे। त्याला आम्ही मार्च महिन्यापासून सांगत होतो, तुम्हाला जेवढं झेपेल तेवढंच काम करा, तुम्ही हा रस्ता खोदू नको। तरी पण हा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला आहे आणि आज तागात फक्त 300 ते 400 मीटरचं एका बाजूचं 3 मीटर रुंदीचं कॉन्क्रीट झालंय, बाकी काहीच नाही झालेलं। आणि त्याच्यामुळे लोकांचा प्रचंड आता त्रास होतो लोकांना। लोक इथून गाडी घेऊन नाही जाऊ शकत। ST जवळजवळ बंद झालेले आहे। इकडे चालणाऱ्या ज्या लोकल मिनीडोर आहेत, म्हणजे जे टमटम आपण बोलतो, त्या बंद झालेल्या आहेत। शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही। इथल्या जर नागरिकाला खरेदी करायला जायचं आहे तर तो खरेदी करू शकत नाही। आणि त्याच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमच्या पक्षातर्फे आम्ही एक रास्ता रोको पण केलं 1-2 दिवसापूर्वी। आणि ते रास्ता रोको केल्यानंतर मग MSIDC अधिकारी आम्हाला भेटायला आले, पण ते भेटायला येऊन ते फक्त आश्वासन देऊन गेले, त्याच्या पलीकडे काय झालेलं नाही। आता गणपती जवळ आलेले आहेत, एक आता पुढल्या म्हणजे पुढल्या बुधवारी आपल्या इथं गणपती आहेत आणि गणपती ह्या रस्त्याने कसे न्यायचे आणि लोक खरेदीला कशी जाणार आहेत। बाकी जे आपल्या इथं गणपती बरोबर गौराई पण येते, गौराईचं कसं काय स्वागत करणार आहेत, हाच आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे। आणि एकंदरीत आपण काय सांगाल, काय रस्त्याची अवस्था आहे, नागरिकांना कशी तारेवरची कसरत करावी लागते? हा साळाव तळेखार जो रस्ता आहे तो गेल्या 13 किलोमीटरचा रस्ता आहे। हा पूर्णपणे एक साईड पूर्ण रस्ता खोदून ठेवलेला आहे त्यांनी आणि हा 1296 कोटीचा हा रस्ता आहे। गेले 6 महिन्यापासून हा रस्ता खोदून ठेवलेला आहे। कामाची गती एकदम हळू धीम्या गतीने चालू आहे। त्यांच्या मशिनी आहेत त्या बंद पडलेल्या आहेत आणि काम जो कॉन्क्रीटचा काम आहे तो एकदम स्लो गतीने चाललेला आहे। मला वाटत नाही हा त्यांचा काम अजून वर्षभरात पूर्ण होईल। पण आमच्या स्थानिक जे शाळेतले मुलं असतील किंवा रोज शितारे चालणारे असतील किंवा बस आहेत, मधल्या काळात बस पण बंद झाल्या होत्या। पण एकंदरीत जर बघितलं तर त्यांनी आम्हाला गणपतीच्या जो 18 तारखेला जो आम्ही मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्यांना लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही 25 तारखेपर्यंत तुमचा रस्ता एक साईड पूर्ण करून देऊ, अशी त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलंय। पण बघूया, जर नाही झालं तर आम्ही 25च्या नंतर उग्र आंदोलन करू, रस्ता रोको करू आणि पूर्ण रस्ता बंद करून टाकू आपण। आपण पाहिलं आहे की इथले ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। या रस्त्याच्या कामासाठी या ठिकाणी मशिनरी आणलेल्या आहेत, मात्र गेले 6 महिन्यापासून या रस्त्याचं काम जे आहे ते रखडलेलं आहे आणि त्याच कारणास्तव आपण जर पाहिलं तर या रस्त्याला मोठमोठे खड्डे निर्माण झालेले आहेत आणि काही भागामध्ये या रस्त्यावरती पूर्णतः चिखल आहे। आपण जर पाहिलं तर मुरुड हा जो परिसर आहे हे प्रेक्षणीय स्थळ असतं। अनेक पर्यटक जे ते या भागाला भेट देत असतात, मात्र त्या पर्यटकांना याच खडतर मार्गावरून प्रवास करावा लागतो आणि आपण जर पाहिलं तर या रस्त्यावरती पूर्णतः चिखलमय परिस्थिती निर्माण झालेली आहे। याच कारणास्तव सध्या स्थानिक नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे आणि येत्या काही कालावधीमध्ये हा रस्ता झाला नाही तर स्थानिक नागरिकांच्या मार्फत या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल, असे या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे। एकंदरीत आता प्रशासन याकडे कसं पाहतंय हेच खरं पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैशंपायन, TV9 मराठी, मुरुड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.